नमस्कार, मी शकील सय्यद. आपण पाहत आहात साथी न्यूज इंडिया. चला पाहूया सातारा जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या. प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांना बारामती येथे शिवीगाळ व हातपाय मोडण्याची धमकी देण्यात आलेली आहे. बारामती येथे एका व्यक्तीने लक्ष्मण हाके यांना फोन कॉल केला आणि या फोन कॉलच्या माध्यमातून श्री लक्ष्मण हाके यांना शिवीगाळ व हातपाय मोडण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आणि याचे पडसाद धनगर समाजामध्ये अतिशय तीव्र उमटत आहेत आणि समाजामध्ये खूप नाराजी आणि या व्यक्तीच्या विरोधामध्ये आता सध्या धनगर समाजा माध्यमातून आवाज उठत आहे. लक्ष्मण हाके यांच्यावरती हा हातपाय मोडण्याचा खरं तर या व्यक्तीने शिवीगाळ केली आणि हातपाय मोडण्याची धमकी दिलेली आहे. आणि याचे पडसाद नक्कीच बारामतीमध्ये तीव्र उमटणार आणि नक्कीच याच्या तीव्र अशा प्रतिक्रिया सध्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून येताना पाहायला भेटत आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मण हाकेंनी आता आपण पाहतो की ओबीसी आंदोलन हे उभं केलं होतं आणि ह्या ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी एक संघर्ष उभा केला होता आणि या संघर्षामुळे काही लोक नाराज होती आणि याचाच परिणाम म्हणून काही लोकांनी श्री लक्ष्मण हाके यांना फोन कॉल करून त्यांना शिवीगाळ केलेली आहे व हातपाय मोडण्याची धमकी दिलेली आहे. बोंधूबाबा संदर्भात हेल्पलाईन सुरू. आपल्या परिसरातील बोंधूबाबाबद्दल माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक हेल्पलाईन सुरू करत आहे. याद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीचे तथ्य तपासून वेळोवेळी त्याची तक्रार आनीस पोलिसांकडे देणार आहे. तरी आपल्या परिसरामध्ये कोणी बोंधूबाबा असतील, तंत्रमंत्र कोणी करणार असतील तर पोलिसांशी संपर्क साधायचा आहे आणि काही सामाजिक संस्था आहेत यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे आणि अंधश्रद्धेपासून दूर राहायचं आहे असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदल येथे मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण यांच्या वतीने विद्यालयातील गरीब व गरजू मुलींना एकूण 36 सायकलचे वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री काळेसर, स्कूल कमिटीचे सदस्य शिवाजी काका कोळेकर, देवदास कोळेकर, बापूराव कोळेकर, बापूराव फरांदे, वामन कारंडे, नाना कोळेकर, सचिन कोळेकर, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सायकल वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले. सायकल मंजुरीसाठी श्रीमंत संजीवराजे यांनी मोलाचे सहकार्य प्रशालेस मिळाले असे शालेचे मुख्याध्यापक यांनी साथी न्यूजशी बोलताना सांगितले. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला डबल महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती परंपरेचा अभिमान असलेल्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत यंदा एक ऐतिहासिक क्षण साकारला झाला. नाशिकच्या जिद्द आणि परिश्रमी पैलवान हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या ताकदवान महेंद्र गायकवाड याचा 4-2 अशा गुणांनी पराभव करत केवळ विजेतेपद मिळवले नाही तर डबल महाराष्ट्र केसरी बनण्याचा मानही मिळवला. वाघोलीच्या मैदानावर झालेल्या या अंतिम लढतीने हजारो प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवले. टाळ्यांच्या कडकडाटासह घोषणांचा गजर आणि थरारक डावपेचांनी भरलेला हा सामना कुस्तीप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. गादी विभागाचा विजेता हर्षवर्धन आणि माती विभागाचा विजेता महेंद्र यांच्यातील अंतिम सामना म्हणजे ताकद, तंत्र आणि मानसिक स्थैर्याची खरी कसोटी होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवानांनी आक्रमक खेळ करत एकमेकांवर दबाव सुरू केला होता. महेंद्र गायकवाडने कुस्तीतील जोरदार प्रयत्न करत गुण मिळवण्याचा प्रयत्नही केला, परंतु हर्षवर्धनने आपल्या अनुभवाच्या जोरावर अचूक बचाव करत आणि योग्य वेळी हल्ला करत सामना आपल्या नियंत्रणात ठेवलेला आहे आणि खूप छान असा सामना रंगलेला होता. निर्णायक क्षणी घडलेले काही अचूक डावपेचामुळे हर्षवर्धनने 4-2 अशी आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत ती कायम राखत
विजयी गर्जना केली. हर्षवर्धन सदगीर यांनी 2019 साली पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला होता. सातत्य, कठोर सराव आणि अपार मेहनतीच्या जोरावर त्याने पुन्हा 2026मध्ये हा किताब पटकावलेला आहे. यामुळे तो महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला मोजक्या पैलवानामध्ये सामील झाला आहे. ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून महाराष्ट्रातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. सोलापूरचा महेंद्र गायकवाड यानेही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. माती विभागातील दमदार प्रदर्शन करत त्याने उपांत्य फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्याने जोरदार लढत दिली, मात्र अनुभवाच्या कसोटीवर हर्षवर्धन थोडा सरस ठरला. तरीही महेंद्रचा हा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. स्पर्धेचे ठळक मुद्दे म्हणजे हर्षवर्धन सदगीर नाशिक, उपविजेता महेंद्र गायकवाड सोलापूर हे ठरलेले आहेत. अंतिम स्कोअर 4-2 असा असताना आपण पाहिलो की शेवटपर्यंत सामना रंगतदार होता. वाघोली येथे हा सामना चालू होता. तर स्पर्धेचा प्रकार गादी विभाग विरुद्ध माती विभागाचा विजेते मानाची गदा आणि सन्मानपद असं होतं. या ऐतिहासिक विजयासाठी हर्षवर्धनला पारंपरिक मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर आकर्षक रोख बक्षीस देण्यात आले. मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले आणि त्याच्या कामगिरीला दाद दिली. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा केवळ एक किताब नाही, तर राज्याच्या समृद्ध कुस्ती परंपरेचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातून आलेले अनेक युवा पैलवान या स्पर्धेतून पुढे येतात आणि राज्याचे नाव उज्ज्वल करतात. यंदाच्या स्पर्धेतही अनेक नवोदितांनी आपली छाप पाडली, परंतु अंतिम फेरीत हर्षवर्धनने अनुभव, तंत्र आणि आत्मविश्वास याचा उत्कृष्ट संगम दाखवत विजय मिळवला. वाघोलीच्या मैदानावर घुमलेली हर्षवर्धन सदगीर याची विजयी गर्जना ही केवळ एक सामन्याचा शेवट नव्हता, तर एका जिद्दीच्या प्रवासाची यशस्वी कहाणी होती. डबल महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवत त्याने सिद्ध केले की मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास याच्या जोरावर कोणतीही शिखरे गाठता येतात. महाराष्ट्र राज्यातील 890 शाळांमध्ये शौचालयाची सुविधाच नाही, महाराष्ट्राची विकासाकडे वाटचाल. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणात पोलीस प्रशासनावर कारवाईची मागणी वाढली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाला आहे. भाजपने अनपेक्षित विजय मिळवल्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कथित अपहरण प्रकरणातील सदस्य पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घटनांवरून राज्याच्या विधिमंडळातही चर्चा रंगली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरील विकास कामांना वेग देण्याचे प्रशासनाचे निर्देश देण्यात आलेले आहेत. स्थानिक स्तरावर पाणी, रस्ते आणि आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील शाळांमध्ये परीक्षा नियोजन सुरळीत पार पडत असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी सातारा शहरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढू लागला असून स्थानिक व्यवसायांना याचा फायदा होत आहे.
सातारा जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांकडून स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.